अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। वणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा। वणी येथे श्री स्वामी समर्थ मंदिर समिती वणी यांच्या वतीने दिनांक 31/3/25 रोज सोमवारला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तींची मंगेश गोल्हर व त्यांच्या धर्मपत्नी सौ जयश्री मंगेश गोल्हर व अमेय वणीकर व त्यांच्या धर्मपत्नी मृण्मयी वणीकर यांच्या हस्ते अभिषेक करून माल्यार्पण करण्यात आले। यानंतर सायंकाळी श्री स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। यावेळी वणी शहरातील महिला, पुरुष, बाल, गोपाल भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। दिनांक 31/3/2025 रोजी आपण वणी या ठिकाणी आलेलो, जे काळ्या सोन्याची खाण म्हटलं जातं, या आपण वणी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा केला जात आहे। आपण बघताय मोठ्या देवस्थानची मोठी साज चढवलेला आहे, मोठी फुग्याची रोषणाई केलेली आहे, बलून लावलेले आहेत आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी महिला, पुरुष, भाविक भक्त, गोपाल, बाल गोपाल त्या उत्साहाने या ठिकाणी प्रकट दिन साजरा केला जात आहे। हा उत्साह दरवर्षी या ठिकाणी साजरा होत असतात। याच मंदिराचे काही आपले त्याचे पुजारीचे कमिटीचे आहे श्री गोल्हर काकाजी आहे। गोल्हर काकाजी, आपण प्रकट दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करतात, दरवर्षी साजरा करतात। 1992 पासून हा उत्सव आम्ही साजरा करतो आहे। पहिल्यांदा हे स्वरूप फार छोटस होतं, पण नंतर कालांतराने 5-50 करता करता 100, 200, 1000, 4000 वर केव्हा गेला संख्या लोकांची, महाप्रसादात येणाऱ्यांची हे काही कळलंच नाही। आजही त्यामध्ये चांगलीच वृद्धी झालेली आहे। लोक दूर दूरून मोठ्या चांगल्या भावनेने, श्रद्धेने स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी दुरून दुरून येतात। काही लोक तर पुण्यावरून सुद्धा या ठिकाणी येतात आणि दर्शन घेऊन जातात। तर असा हा स्वामी समर्थांचा उत्सव अनेक लोकांच्या सहकार्याने साजरा केला जातो आहे। त्यात विजय बाबू चोरडिया यांचं सहकार्य हे अधिक आहे। त्यानंतर मंदिराचे जे प्रमुख आहेत आता मिलिंद वणीकर आणि त्यांची फॅमिली, आता त्यांची मुलं आणि सुना सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि जास्तीत जास्त म्हणजे सहकार्य करून ते या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। आणि आता सर्वस्वी भार आता त्यांच्यावर पडलेला आहे, कारण आतापर्यंत आम्ही सांभाळले आहे, आता त्यांना सांभाळायचा नवीन पिढीला। धन्यवाद काकाजी। काकाजींनी सांगितलं का जे आता जे समोर जो चालवायचा आहे, आमचं तर विरुद्ध असलं तरी आमच्या घराण्यातलं कोणतरी चालव, हे जे दरवर्षी चालव। या ठिकाणी जयश्रीताई गोल्हर आहेत। ताई, तुम्ही पण आता काकाजींनी सांगितलं आहे का हा जो उत्सव आहे दरवर्षी चालवावा अशी त्यांची इच्छा आहे परंपरेनुसार, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आता आमच्या या कार्यक्रमाला 33 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हा कार्यक्रम चांगला आणि व्यवस्थित पार पडतो आणि सगळं काही व्यवस्थित होतं। याने पण सांगितलेलं हा कार्यक्रम असा सुरू राहील, हेच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आम्ही त्यासोबत आमचं आव्हान आहे की हा कार्यक्रम असा सुरू आहे आणि वणीकरांनी मोठ्या उत्साहाने भाविक भक्तांनी या ठिकाणी स्वामीचं दर्शन घ्यावं, स्वामीचा आशीर्वाद त्यांच्या सर्वजण पाठीचे आहे। देवी नकोस, मी तुझ्या पाठीचे आहे असं स्वामी समर्थ म्हणे आहेत। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।